लोकांनी केलंय। दलित महासंघाच्या वतीनं मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती SC उपवर्गीकरणासाठी येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यांची भूमिका काय आहे आपण त्यांच्याशीच विचारू। काय सर आपली भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून? सर, महाराष्ट्रामध्ये गेली 25-30 वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं म्हणून संघर्ष सुरू आहे। रस्त्यावरची लढाई चालू आहे, परंतु यश येत नव्हतं। अनेक राज्यामध्ये, पंजाब असेल, हरियाणा असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, या अनेक राज्यातून लोक अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात कोर्टात गेले होते। कोर्टातून, हायकोर्टातून एक केस सर्वोच्च न्यायालयात गेली। 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंचनं निकाल दिला की अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण रास्त आहे, योग्य आहे आणि ते झालं पाहिजे आणि प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात ते लागू केलं पाहिजे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती आनंद बदर समिती नेमली, परंतु तिचा अहवाल परवा 16 मार्चला सादर केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे। आता आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब आनंद बदर समितीचा अहवाल स्वीकारावा आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं। पण आज दिल्लीमध्ये येण्याचं दुसरं एक कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो सगळ्या देशासाठी आहे। तर आमचं मोदी साहेबांच्याकडे आणि केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण महाराष्ट्रासह देशातल्या सर्व राज्यात व्हावं। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे। त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ऍक्ट मजबूत करा, कठोर करा, जेणेकरून दलितांच्यावरचे अन्याय रोखले जातील। अशा काही मागण्या आहेत। बोगस सर्टिफिकेट घेऊन आमच्या जागा, आमचे हक्क इतर लोक बळकवत आहेत, त्यांच्यावरती कठोर कायदा करा। अशा काही मागण्या घेऊन आम्ही आज जंतर मंतर मध्ये आलेलो आहोत। आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही अभ्यास पण करताय, इतर राज्याला पण भेटी देताय तुम्ही, त्याच्यातून तुम्हाला काय दिसून आलेलं आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती नेमली होती। या अभ्यास समितीवरती मी सदस्य होतो। आमच्या समितीनं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि पंजाब, हरियाणाचा अभ्यास केला। आम्ही अहवाल सादर केलेला आहे। त्या अहवालाचा आधार घेऊनच अनंत बदर समितीने त्यांचा अहवाल दिलेला आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की सगळी तयारी झालेली आहे। शासन आता 1 लाख का 5 लाख जागा भरणार आहे। तर या नोकर भरतीच्या अगोदर अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे। हे वर्गीकरण कधी होईल असं तुम्हाला वाटतं? कारण का तुम्ही या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि तुम्ही सरकारशी संवाद सुद्धा साधून आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाची तारीख 1 मे आहे। 1 मेच्या अगोदर हे आरक्षणाचं उपवर्गीकरण फडणवीस साहेबांनी लागू करावं। ते सकारात्मक आहे, ते लागू करतील असा विश्वास आहे। पण जर 1 मेच्या आत आरक्षण लागू जर नाही झालं तर दलित महासंघ पुन्हा तीव्र आंदोलन, महाराष्ट्राच्या सगळ्या मंत्र्यांची आम्ही कोंडी केल्याशिवाय राहणार नाही। कमलेश गायकवाड, नवी दिल्ली। ठीक आहे।